कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून जी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी करिता घेण्यात येते, तर त्या परीक्षेमध्ये मराठीचा पेपर जो आहे प्रथम भाषेचा, तो कशा पद्धतीने येईल, काय येईल आणि प्रश्नांचं वेटेज कसं असेल, सगळं आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस होणार आहे. तर बघा, चालू करूया. तर बघा की आपण कंपॅरिझन करूया की आहे हा 8वीचा सिलेबस आणि 8वीचा सिलेबस आणि 7वीचा सिलेबस याच्यामध्ये मेन फरक कुठे झालेला आहे आणि आपल्याला एक्स्ट्रा करायचंय का आपल्याला थोडासा अभ्यास घटवायचा आहे, हे दोन्ही आपल्याला बघायचंय. हे आपण बघूया. आपण पहिला पॉइंट बघूया आकलनाचा. तर आकलन म्हणजे काय की उतारा त्यावर आधारित प्रश्न येतात, कविता त्याच्यावर आधारित प्रश्न येतात, सुसंगत परीक्षेत येतो संवाद व त्यावर आधारित प्रश्न येतात, वाचन आणि वाचून सोडवायचा असतो. प्रॅक्टिस लागेल याला फक्त प्रॅक्टिस लागेल. तुम्ही मॅक्सिमम प्रॅक्टिस करा, नवनीतच्या पुस्तकातले जास्तीत जास्त ह्याच्यावरचे प्रश्न सोडवा, प्रिव्हियस इयरची प्रॅक्टिस करा. यामध्ये जो 8वीचा सिलेबस आहे आणि जो 7वीचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये काहीच फरक नाही, सेमच आहे. पर्सेंटेज पण सेम आहे, 24%. म्हणजे किती मार्काला? 12 मार्क्सला हा सिलेबस येत आहे. तर 12 मार्कासाठी हे असेल तर तिथे तुम्ही 12 मार्क सहज घेऊ शकता. 6 प्रश्न येतात त्याच्यावर. किती प्रश्न येतात? 6 प्रश्न येतात. तर हे 6च्या 6 प्रश्न तुम्ही मिळवू शकता, काही अडचण येऊ शकत नाही. आता जो 2 नंबरचा आहे घटक, तो काय आहे? शब्दसंपत्ती. तर शब्दसंपत्ती येथे 24% वेटेज होतं आणि हे तर किती शब्दसंपत्तीला तेच वेटेज आहे आणि काहीच चेंज नाही शब्दसंपत्तीमध्ये. म्हणजे जी 8वीची शब्दसंपत्ती होती जी 7वीची शब्दसंपत्ती त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही. अलंकारिक शब्द पण आहेत. ठीक आहे. आता इथं आहेत 12 मार्क्स, पण ह्याला काय लागेल? ह्याला लागेल वाचन कंटिन्युअस वाचन लागेल आणि लागेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस. प्रिव्हियस इयर क्वेश्चनला नेमके यांच्यावर प्रश्न कसे विचारले होते त्यानुसार आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग येतो मोठा घटक, तो म्हणजे कार्यात्मक व्याकरण. तर तिथं तुम्हाला जवळपास वर्ण, विचार, संधी हे सगळं, शब्दाच्या जाती, लिंग, विभक्ती, वाक्याचे प्रकार, विरामचिन्ह, काळाचे प्रकार. आता समास, अलंकार, वृत्त हे 3 जे आहेत घटक आणि हे तर वेटेज किती? 44. म्हणजे 22 मार्क्सला येत होतं हे. आता ते किती मार्काला झाले? आता ते झाले 24 मार्कला. आणि त्यामध्ये काय बदल झालाय बघा. वर्ण, विचार तसाच आहे, संधी आहे, शब्दाच्या जाती, लिंग, वचन, विभक्ती, प्रयोग, वाक्याचे प्रकार, विरामचिन्ह, काळ. म्हणजे सिलेबस झालाय कमी. सिलेबस झाला कमी. काय काय कमी झालं? तर वृत्ते, अलंकार, समास हे 3 घटक कमी झालेत. म्हणजे तुम्हाला 8वी पेक्षा तर थोडासा कमी अभ्यास आहे. आणि इथं साहित्य व साहित्य प्रकार, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे. मग इथं स्पष्ट दिलंय, इयत्ता 1ली ते 8वी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान 1ली ते 8वीतले. इथं स्पष्ट दिलंय की त्यांनी कुठनं प्रश्न विचारणार. आता इथं काय दिलंय? इयत्ता 1ली ते 7वी. उलट काय झालं? कमी झालं. आणि किती वेटेज आहे? 4%. म्हणजे 2 मार्क्सला येणार आहे. 2 मार्क्सला येणार आहे म्हणजे एकच प्रश्न येणार आहे. म्हणजे 8वीच्या विद्यार्थ्यांचे हे तर प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त होती, ते आता 7वीसाठी कमी झाले. म्हणजे तुम्ही जास्त मार्क पाडू शकताय मराठीमध्ये, हे पहिलं ध्यानात ठेवा. तर आपल्याला सगळ्यात जास्त फोकस कशा कुठे करावा लागेल? तर आकलनाचा घटक हे तुम्हाला आउट ऑफ मार्क येऊ शकतो. पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला आकलनाच्या घटकात येऊ शकतात. शांतपणे वाचावं लागतं, सोडवावं लागतं. ठीक आहे. त्याच्यासाठी काय करायचं ते आपण सांगणार आहोतच. आता हे जे 8 घटक आहेत, 8 डेली, समजा समानार्थी शब्द डेली 50 वाचले, विरुद्धार्थी 50 वाचले, शुद्ध 50 लिहिले, अलंकारिक ही 25 करा, शब्दसमूह 25, वाक्प्रचार 50 होऊ शकतात, म्हणी 50, पारिभाषिक शब्द 25. तर हे सगळं अभ्यास 1 तासात होतोय डेली जर दिला आपण तर. आणि डेली 1 तास दिला तर 7 दिवसात हे सगळा सिलेबस संपतोय. 7th डेला सिलेबस संपतो आपला. आणि 7 दिवसात सिलेबस संपून तुमची 1 रिव्हिजन पडते, 2 रिव्हिजन होतात. किती रिव्हिजन होतात?
2 रिव्हिजन. मग 2 जर रिव्हिजन झाल्या आपल्या ह्या घटकावर, तर आपले इथं 12 मार्क फिक्स होऊ शकतात. ह्या 12 मार्काचा फायदा आपल्याला इथं होतोय, खाली होतोय. आता खालचा जर सिलेबस बघितला तर वर्ण विचार, संधी, शब्दाच्या जाती, डेली एक एक जरी घटक केला आपण, डेली एक घटक, तर ते आपला 10 दिवसात सगळे घटक होऊन जातील. आता पेपर आहे 26 तारखेला, पेपर आहे 26 तारखेला आणि आज 5 तारीख आहे. मग राहिले किती? 21 दिवस. तर डेली एक घटक केला तर तुमचे 10 दिवसात होतात आणि 10 दिवसात रिव्हिजन होते त्याची. बघा 5 दिवसात रिव्हिजन होते आणि 2 रिव्हिजन ह्याच्यावर पण पडतात आत्ता जरी केलं तरी, म्हणजे घाबरून जाण्याची गरज नाही. आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी हे पेपर आहेत. मॅक्सिमम हे पेपरची प्रॅक्टिस करा. अशाच पद्धतीचे प्रश्न येतात, सेम असे प्रश्नच येतात, फक्त थोडासा पॅसेज बदल असेल, प्रश्न मागे पुढे असतील, पण प्रश्नांचं स्वरूप असंच येतं. ठीक आहे. तर हे जी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला जो पेपर आहे तो कसा जाईल? सोपा जाईल. हे बघा, तर सिलेबस जो सांगितलाय की उतारावर आधारित प्रश्न आले 3 प्रश्न, त्यानंतर कवितेवर आधारित प्रश्न 3 प्रश्न कवितेवर आधारित आले. त्यानंतर आता आपण बघूया की जे समानार्थी शब्द आहेत आणि विरुद्धार्थी शब्द आहेत त्यांची लेवल कशी, ते किती डिफिकल्ट येतात, किती सोपे येतात. तर चला बघूया. आता इथून आपण हा 8वीचा पेपर बघतोय आणि 7वीला पण शक्यता आहे की सेम अशाच पद्धतीचे प्रश्न येणार, काही त्याच्यात बदल होणार नाही. आता दिलेला शब्द त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी. आता उदाहरण देणे म्हणजे दाखला देणे. दाखला देणे म्हणजे आपण उदाहरण देतो की अशा पद्धतीने झालं, दाखला म्हणजे पण तोच अर्थ होतो. विसावा विश्रांती समानार्थाचे शब्द आहेत. पत्नी कलत्र हे समानार्थ शब्द आहेत. कोलाहल म्हणजे गोंधळ आणि वर्दळ हे वेगवेगळे शब्द आहेत, म्हणून ही चुकीची जोडी आहे. तर हा प्रश्न कसा होता? सोपा होता असं पण आपण म्हणू शकतो. पुढे बघू आपण प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 मध्ये आपल्याला विचारलंय विरुद्धार्थी शब्दाची जोडी. स्वातंत्र्य पारतंत्र्य येईल, स्वातंत्र्याचा जवळपास समानार्थी स्वराज्य येईल, पण विरुद्धार्थी तर येत नाही. सुधारकचा समानार्थी सनातनी येतो. पोक्त समृद्ध अर्वाचीनचा आधुनिक, तर हे विरुद्धार्थी शब्द नाहीत. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येते. आता जो 9वा प्रश्न आहे, 9व्या प्रश्नामध्ये शुद्ध शब्द किती आहेत आणि हे शब्द आपल्या नवनीतच्या पुस्तकात दिलेले आहेत. तुम्ही बघा, जास्तीत जास्त वेळा बघा, तिथं किती आहेत शुद्ध शब्द आलेले आहेत? 6. तर कोणते आहेत, काय आहेत, तुम्ही पुस्तकामध्ये चेक करा, पुस्तकातले प्रश्न वाचा. आता जो 10वा आहे प्रश्न, तर अशा पद्धतीचे प्रश्न येतात. आता सुंदोपसुंदी, तर दोघा भावातील भांडण हे योग्य आहे. पिंपळावरचा मुंजा म्हणजे कायम भटकणारा मनुष्य हे योग्य आहे. चंद्रमौळी घर म्हणजे अतिशय गरीब येतं, अतिशय श्रीमंत दिले, चुक आहे हे. वज्राघात म्हणजे मोठा आघात, मोठा गाव. मोठे युद्ध होते का? नाही. म्हणजे तुम्ही जर बघितले आणि तुम्ही जर व्यवस्थित वाचन असेल तुमचं, तर तुम्हाला हे प्रश्न सोपे जातील, अवघड जाणार नाही. ते चुकीच्या जोड्या ओळखायला सांगितलं होतं. 3 आणि 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा वाक्प्रचार. तर हे जे शब्द आहेत 6 प्रश्न दरवर्षी येतात यांच्यावर. वाक्प्रचार बघा, उखळ पांढरे होणे योग्य जोडी विचारले, पुष्कळ जाऊ मिळणे योग्य आहे. ठीक आहे. तर उकळ पांढरे होणे म्हणजे पुष्कळ पैसे मिळणे, त्याचाच अर्थ आहे. आता हे जर आपण बघितलं तर हे सगळे आहेत नवनीतच्या पुस्तकात. नवनीतचं जर तुम्ही पुस्तक बारकाईने वाचलं तर तुम्हाला हे कोणतेच प्रश्न अवघड जाणार नाहीत. त्याच्यासाठी डेली वाचन महत्वाचं आहे. मराठीसाठी डेली वाचन महत्वाचं आहे. तुम्हाला असं न वाचता पेपर सोपा जाणारच नाही. आता प्रश्न क्रमांक 12. बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळ करणारी व्यक्ती कोणती असते? तर ते असते गोगलगाय आणि पोटात पाय. ठीक आहे. आता जो 13 नंबरचा प्रश्न आहे, हा प्रश्न दरवर्षी येतोय. हे जे वरचे 6 प्रश्न सांगतोय मी, हे प्रत्येक वर्षी आलेले आहेत. आता अंतस्थ, तर आहे
अनुस्वाराच्या पुढे काय आहे, त गटातील शब्द आहे. मग त कुठे येतं, मन, मग इथं त येतं, पर्याय 3 येतो 13चा. तर असे हे सोपे सोपे प्रश्न आहेत. तुम्ही व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला कोणतेच प्रश्न असे अवघड जाणार नाहीत. आणि जर तुम्ही बघितलं आता त्याच्यानंतरचा पुढचा घटक तर अजून सोपा आहे. म्हणजे तुम्ही जर लिंग आता जो 15 नंबरचा प्रश्न आहे बघा, वर्ष पण बघू, आपण बघतोय तर 14 पण बघूया. 14 नंबरचं काय आहे, पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्या व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजना बद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते. या नियमात बसणारा जोड शब्द जगत अधिक नाथ, जगन्नाथ. तर ह्याची फोड केली पाहिजे आणि ही संधी नियमानुसार आहे. हा कशाचा प्रश्न आहे, संधीचा प्रश्न आहे. तो तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. तर संधी जर व्यवस्थित केली, किती संधी आहेत बघा, आपल्याला 5 आहेत. 5 संधी आहेत आणि तुम्ही जर डेली एक एक संधीचा जरी अभ्यास केला 10-10 मिनिटं, 10 मिनिटात एक संधी होती, तर तुमची जवळपास रिव्हिजन होईल 4 वेळा संधीवर. तिथून पेपर जोपर्यंत येतो 4 ते 5 वेळा संधींवर रिव्हिजन होईल. सगळे प्रश्न होतील, पाठ होतील. तुम्हाला प्रश्नच बघितला की लगेच उत्तर येईल, असं अवघड काहीच जाणार नाही. आता 15 नंबरचा प्रश्न बघा, हे सगळे असेच्या असे आपल्या आयुष्यातही खरोखरच घडेल. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा. तर क्रियाविशेषण अव्यय ओळखायचा आहे. तर खरोखरच हा रीतिवाचक मध्ये येतो. तर रीतीनुसार ते घडत आहे. स्थळ आहे का, काल आहे का, परिमाण आहे का, तर नाही. तर रीतिवाचक आहे. तुम्ही त्यांच्या शब्दाच्या अर्थावरून सुद्धा तुम्हाला हे प्रश्न सुटू शकतात. आता पुढील पैकी विरुद्धलिंगी शब्दाच्या चुकीच्या जोड्या ओळखायला सांगितले. तर आत्मज किंवा विरुद्धलिंगी आत्मजा येईल, योग्यच आहे. महोदया तर महोदय येईल, अज ला अजी, ही चुकीची जोडी आहे. आणि नर्तिका ला नर्तन, तर हे पण चुकीचं आहे. नर्तन हे डान्सच नाव आहे, तर नर्तिका हे डान्सरचं नाव आहे. तर तुम्हाला जरी 2 योग्य माहित असल्या तर तिसरी चौथी जरी माहित नसली, अजी, तर ह्याच्यावरून तुम्ही काढू शकता. योग्य जोड्या तुम्ही इलिमिनेट केल्या तर चुकीच्या जोड्या शिल्लक राहतात. आता पुढे जाऊया आपण. आता बघा, हा पण प्रश्न तुम्हाला मी दाखवतो आता इथून पुढे की प्रश्न कसे रिपीट होतात, प्रत्येक वर्षी कसे कसे तेच प्रश्न येत असतात. तर प्रश्न क्रमांक 17 बघा, परिकथा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते. तर ज्या वेळेस आपण सामान्य रूप करतो आणि असा शब्द येतो तर दुसरी वेलांटीची पहिली होती. परिकथेनुसार आपण असं म्हणू, परिकथेनुसार तर हे जे पहिले असते परिकथाशी लिंक, तर ते काय होतं, ते असतं सामान्य रूप. आता हे तर जर आपण बघितलं तर हे दुसरी वेलांटीची काय होते, पहिली. तर हे फक्त लक्षात द्या की पहिली वेलांटी कधी होते, दुसरी वेलांटी कधी होते, ह्याच्यावरून ह्याचं उत्तर निघतं. तर हे उत्तर काय येते, चुकीचं येते. 17चं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. आता हा वाक्याचा प्रयोग, प्रयोग पण आहे आपल्याला, प्रयोगावरचे पण प्रश्न आहेत. आता बघा, वेल मांडवावर विस्तारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. कोणता आहे, तर तो आहे अकर्मक कर्तरी. तर तुम्हाला जर ह्यांचे, मी काय म्हणतोय की तुम्हाला जर आता प्रयोगाचे प्रश्न आहेत, तर मी काय करतो, आपला जो हा व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओच्या लिंक मी शेअर करतो. त्या व्हिडिओच्या लिंक मध्ये तुम्हाला प्रयोग सगळा समजवलेला आहे एकदम सोप्या भाषेत. तर प्रयोगाचे जवळपास सगळे प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता त्याच्यातून, सहज तुम्हाला प्रयोग कळेल. तर प्रयोगाचे जे युट्यूबवर बेस्ट व्हिडिओ आहेत, युट्यूबवरचे बेस्ट व्हिडिओ प्रयोगावरचे मी तुम्हाला शेअर करतो. पुढे बघा आपण. आता 19वा हा पण प्रश्न रिपीटच आहे. इथं काय आहेत, इथं आहेत, इथं आपण बघितलं तर 2 क्रियापद आहेत, त्याच्यामुळे केवळ वाक्य येऊ शकतं का, केवळ वाक्य येऊ शकत नाही. इथं जर तरची भाषा आहे, जर तर असल्यावर संयुक्त वाक्य नसतं, ते असतं मिश्र वाक्य. तर 19चं उत्तर आलं, सॉरी आपण बघूया, हा 19चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. आता 20वा प्रश्न बघा,
उत्कट भावना व्यक्त करताना आपण बघूया, उत्कट भावना व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी कोणती विरामचिन्ह वापरतात. आता जर विरामचिन्हाचा आपण अभ्यास केला तर एकाच पेजवर विरामचिन्हाचा अभ्यास आहे, एकच पेज आहे, सिंगल पेज, आणि त्या सिंगल पेजवर दरवर्षी एक प्रश्न आहे. मग एक पेज वाचलं तर तुमचे 2 मार्क फिक्स होतात. त्याच्यामुळे ते एक पेज वाचलंच पाहिजे, पाठच पाहिजे. तर 20चं उत्तर काय येतं उत्कट भावनांसाठी? उद्गार चिन्ह. पुढे बघा, 100% क्रियापदाचा अर्थ ओळखा म्हणून हा प्रश्न रिपीट मोडवर येतात. आपण पुढचे पण पेपर बघू, त्यामध्ये तुम्हाला कळेल की प्रश्न कसे येतात. आता प्रश्न क्रमांक 21 बघा. आजोबांनी वर्तमानपत्रातल्या सर्व बातम्या वाचून काढल्या, तर या क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर 21चं उत्तर येते स्वार्थ. ठीक आहे, 21चं उत्तर येते स्वार्थ. तर क्रियापदाचा अर्थ काय आहे, तर तो पण 1 ते 2 पेजेसचा आहे. तुम्ही वाचून काढलं तर ते तुम्हाला येईल. समास तुम्हाला नाहीये सिलेबस मध्ये, अलंकार तुम्हाला नाहीये. त्यानंतर हे जे 2 प्रश्न येणार होते 24-25, तर ह्याच्यावर आता एकच प्रश्न येणार आहे. तर तुम्ही प्रिव्हियस इयर सगळे प्रश्न केले तर तुम्हाला त्याच्यात काहीच अडणार नाही. ठीक आहे, आता जो 24वा प्रश्न आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले यांची कोणती साहित्य कृती नाही? शेतकऱ्यांचा आसूड आहे, अस्पृश्यांची कैफियत आहे, ब्राह्मणांचे कसब आहे, गुलामगिरी आहे, गुलाम नाही. म्हणून हे चुकीचं आहे, चुकीची नाही विचारले आपल्याला, ऑप्शन 2 येईल. आता जो 25 प्रश्न आहे, तर साहित्यिकाची टोपण नावं. आता टोपण नावं जर बघितली तर आपल्या पुस्तकामध्ये, नवनीतचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांची टोपण नावं दिलेली आहेत. ठीक आहे, 26वा चॅप्टर आहे बघा. तर त्या 26व्या चॅप्टर मध्ये साहित्य प्रकार, टोपण नावे, सामान्य ज्ञान सगळं दिलेलं आहे. तिथं तुम्हाला लगेच कळेल की 25चं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढे बघू आपण. बघा, परत आला पॅसेज. पहिला प्रश्न पॅसेजचा, दुसरा प्रश्न कवितेचा, त्यानंतर आला समानार्थी शब्द, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर शुद्ध शब्द, त्यानंतर अलंकारिक शब्द, त्यानंतर वाक्प्रचार. म्हणजे तिथला जो पॅटर्न आहे ऍज इट इज आलाय, ऍज इट इज, ह्याच्यात बदलच होत नाही. म्हणून तुम्हाला फक्त ते शब्द करायचे. आता बघा, वसन, वसन चा आपल्याला काय काढायचं आहे? वसन या शब्दातील योग्य समानार्थी शब्द निवडा. तर अंबर आणि वस्त्र असे हे त्याचे 2 समानार्थी शब्द आहेत वसनचे. आता बक्षीस याचा विरुद्धार्थी, बक्षीस ला काय असू शकतं? दंड आणि शिक्षा. सोपं होतं, एकदम सोपा होता. आता 9वा शुद्ध शब्द आपल्याला विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 9 मध्ये. तर इथं प्रावीण्य शुद्ध शब्द आहे 9चं 2. आता 10 नंबर बघूया आपण. आता नगद नारायण बघा, झालीतील शुक्राचार्य, पडद्यामागचं सूत्रधार, वाघिणीचे दूध, अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट, बजबजपुरी, गोंधळाची स्थिती. नगद नारायण म्हणजे अत्यंत गरीब व्यक्ती असते. कशी असते? गरीब व्यक्ती. तर श्रीमंत म्हणले, त्याच्यामुळे हे चुकीचे अलंकारिक शब्द अयोग्य आहे. 10चं 4 येत आहे. आता प्रश्न क्रमांक 11. माझ्या परदेशी मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून त्या देशातील लहान मोठ्या नाण्यांची दुनिया ही माझ्या दप्तरी दाखल झाली, म्हणजे ती माझ्याकडे आली. ठीक आहे, 11-1. पुढे आता इथं मन जे तयार होते, ती कोणती मन होते ते बघा. मेल्या म्हशीला मनभर दूध अशी काहीतरी मन होती वाटतं ती. आणि मग त्याचं उत्तर काय येते? 12चं उत्तर येते 2. आता वर्णसंख्या मोजायची आणि सोपा प्रश्न आहे. 13 नंबरचा प्रश्न कसा आहे? सोपा आहे. वर्णसंख्या आहे पहिल्याची आणि दुसऱ्याची 11. तर हे तुम्ही सहज मोजू शकता, ह्याच्यात काय तुम्हाला डिफिकल्टी येण्यासारखं नाही. आता संधी नियमानुसार जो विसंगत असणारा पर्याय आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर 14चं उत्तर येते तपोबल. तर हा जो तपोबल आहे तो विसंगत आहे 14 मध्ये. का विसंगत आहे? तप अधिक बल, विसर्ग संधी दिसत आहे तिथं. तिथं आहे धारा अधिक उष्ण, तिथं प्रति अधिक 1, तिथं गिरी अधिक ईश. म्हणजे सगळ्या आपल्या
कोणते स्वर संध्या होत्या आणि इथं तपोबल मध्ये कोणती संधी होते, विसर्ग संधी. तर संधीच्या प्रकारानुसार तो प्रश्न येतोय. परत बघा की क्रियाविशेषणाचा प्रकार विचारलाय, फिक्स आहे. 15 जो आहे प्रश्न कशाचा आहे, क्रियाविशेषण अव्यय. आणि इथं तुर्तास, तुर्तास म्हणजे लगेच, तुर्तास म्हणजे लगेच, लगेच म्हणजे काय, कालदर्शक आहे. ठीक आहे. आता संमती दर्शक, आता जरी आपण इथं बोलत नसलो महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही बाहेर राज्यात बघा, होय जी, नाही जी, असं जे जी वापरतो तर ते संमती दर्शक असतं केवळ प्रयोग अव्यय. तर केवळ प्रयोग अव्ययाचं एक पेज केलं तर तुम्हाला ते लक्षात राहील. आता बघा, शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो. ठीक आहे. आता शाखामृग म्हणजे काय, वानर, वानर. ठीक आहे. वानर असतो कारण की झाडावरून उड्या कोण मारतो, वानर मारतो. आणि वानरचा जो विरुद्ध लिंगी शब्द आहे तो काही वानरी. हे सोपे सोपे प्रश्न येत आहेत, तुम्ही बघा त्याच त्याच टाईपचे प्रश्न आहेत. आणि हे आपला पॅटर्न हा 2026, 25, 26 पर्यंतचा मी दाखवू शकतो तुम्हाला. आपण 26चा पेपर पण बघू. प्रश्न क्रमांक 18 बघा. तर स्पर्धेतील मुलांना बक्षिसांचे आकर्षण वाटले. आता सामान्य रूप, परत आलं सामान्य रूप. सामान्य रूप कोणते होईल, बक्षिसांचे, बक्षिसा. ठीक आहे. वरी डॉट पण येईल, 18चं उत्तर येईल 4. 19 बघा, प्रयोग ओळखाय. प्रयोग परत आला, 100% प्रयोगावर प्रश्न येतो. मागचे जर तुम्ही जेवढे काय पेपर झालेत आणि त्याच्यातले 10 प्रयोगाचे प्रश्न केले, त्याच्याच आसपासचा प्रयोग आपल्याला येणार आहे. त्याच्यामुळे तिथं काय आपल्याला जड जाणार नाही प्रयोगाचा प्रश्न. तर आणि जर आपण बघितला तर अकर्मक कर्तरी आणि त्या सकर्मक अकर्मक कर्तरीकडे जास्त वाढा जातोय त्यांचा. गांधीजींच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले. तर हे काय आहे, अकर्मक कर्तरी, याच्यामध्ये कर्म नाही. ठीक आहे. 19चं उत्तर काय येईल, 3. 20 बघूया, मिश्र वाक्य असणारा. 20चं उत्तर काय आहे, तू बघा, तो इतका जेवला की त्याचे पोटात दुखू लागले. स्पर्धेत सहभागी झालो म्हणून मला बक्षीस मिळाले. मी चित्र रंगवले म्हणून ते सुंदर दिसू लागले. हे तिन्ही वाक्य कसे संयुक्त आहेत. आणि तू जंगलात गेला, तू जंगलात गेलास म्हणजे तुला अनेक पक्षी पाहायला मिळतील. आता ह्याच्यामध्ये ओळखायचं कसं, तर इथं जे दोन्ही वाक्य असतात, तो इतका जेवला की त्याच्या पोटात दुखू लागले, दोन्ही वाक्य मुख्य मुख्य वाक्य असतात. तसं इथं एक मुख्य असतं आणि एक दुय्यम वाक्य असतं. तर तुम्ही बघून घ्या, मिश्र वाक्याचे प्रकार बघून घ्या, तुम्हाला ते समजून जाईल, सोपं आहे ते. ठीक आहे. आता विरामचिन्हाचा परत प्रश्न आला आणि हे रिपीट होतंय बघा, रिपीट होतंय म्हणजे अशा पद्धतीचेच प्रश्न येतात. प्रश्नांचे हे सुद्धा बदलत नाही, क्रमांक सुद्धा बदलत नाहीत. तर 21चं उत्तर काय, योग्य विरामचिन्ह कुठे वापरले, पर्याय क्रमांक 2. तर आपल्याला असं पाहिजे होतं. ठीक आहे. हे तर खरंच नंतर हे येत नाही, तू घरी केव्हा असतोस रे, त्याला फक्त डॉट येईल. तर हे अशा पद्धतीने ते चुकीचं दिलंय सगळं. आता सामासिक शब्द आपल्याला नाहीत 22 मध्ये. तरी ज्ञानामृत म्हणजे ज्ञानाचे अमृत, अमृताचे ज्ञान नसतं. ठीक आहे. आता जो ज्ञानपीठवर विचारला, हे पण पुस्तकात दिलेत बघा, 24. तर 24चं कुठलं आहे, महादेवी वर्मा यांना त्यांच्या कोणत्या साहित्य कृतीला 1983 साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. तर तो आहे यामा. आधुनिक वाल्मिकी, आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हणले, गदी माडगुळकर. ठीक आहे. तर हे सगळं लक्षात ठेवा. हे 2-2 प्रश्न तुम्ही बघत असाल तर ते तसेच पॅटर्न मध्ये येतात. आता आपण हे पॅटर्न तर बघितला. आता आपण नवीन पेपर बघूया, शेवटचे 2 पेपर बघूया, 2025चा आणि 2026चा. आपण जर ते बघितले पेपर तर आपल्याला कळेल की हा पेपर काय पॅटर्न चेंज होत नाही. त्यांनी जे दिलंय त्याच्या बाहेर ते प्रश्नच काढत नाही. त्यांनी जसं सांगितलंय आपल्याला त्याच्या बाहेर जातच नाही. आता ही तर सुरुवात कशाने केली त्यांनी, तिथे त्यांनी आपल्याला पॅसेज दिला नाही, एवढंच केलं फक्त. आणि संस्कृत या शब्दातील, आता हा 2025चा प्रश्न आहे बघा, संस्कृत या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो.
तर तिथं अनुस्वारानंतर काय आलंय, ह्या अनुस्वारानंतर स आलंय. स ला काय असतं, ये ल व, वाल्याला व असतं. ठीक आहे. तर काय येईल एकच पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 2 संधी. परत संधीचा प्रश्न आला. तिथं वर्ण विचारामध्ये अनुस्वाराचाच प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारलाय, तुम्ही तोही बघून घ्या. आता महा अधिक ऋषी असतं ते, तिथं मह, मह काय शब्द नाही. ठीक आहे. आता क्रियाविशेषण अव्यय परत बघा, क्रियाविशेषण अव्यय विचारला आहे. सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला आहे. मग इथं जो आहे प्रश्न तो आहे सभोवार. सभोवार म्हणजे जवळपास सगळीकडे, म्हणजे स्थळाबद्दल सांगताय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, दोनच पर्याय निवडायचे विरुद्ध लिंगी. तर शक्तिमानचं शक्तिमती येतं, तनयचं तनया येतं, मालकचं मालकिनी, धनवानचं धनवती का काहीतरी येईल. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी निश्चितपणे एक वचनी नाम कोणते. तर एक धागा अनेक धागे. ठीक आहे. तर हे अनेक वचनी आहे, ते उत्तर येत नाही. एक गाडगे अनेक गाडगी असतं. एक वांगे अनेक वांगी. एक खळगे एक खळगा अनेक खळगे. म्हणजे 5चं उत्तर येते 2 आणि 3. खूप सोपं आहे हे. आता 6 मध्ये कारकार्थ विचारलाय आणि आपण ते वाचून गेलो एकदा कारकार्थ, तर तो सोपा आहे. तर हे कशाच आहे, जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले. काय दाखवले, जादूचे प्रयोग दाखवले. जादूगाराने दाखवले, दाखवणार कोण, जादूगार. दाखवले काय, प्रयोग, कर्म आहे. ठीक आहे. आता विरामचिन्ह विचारले प्रश्न क्रमांक 7 मध्ये, तर ते तुम्ही काढू शकताय. परत तोच प्रश्न. परत त्यामध्ये क्रियापदाचा अर्थ विचारलाय. म्हणजे जर आपण बघत आलो तर सेम सेम पॅटर्न आपल्याला दिसते की तेवढेच करायचे. क्रियापदाचा अर्थाचा प्रश्न करायचा आहे, त्यानंतर आपल्याला प्रयोग बघायचा आहे. म्हणजे सिलेबस एकदम लिमिटेड आहे. त्या लिमिटेड सिलेबसची जास्तीत जास्त आपल्याला रिव्हिजन करायची. तर दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शितापणे टाळतोय, दुर्लक्ष करतोय. म्हणजे काय करतोय बघा, तर 8चं उत्तर येते पर्याय क्रमांक 2, स्वार्थ साधतोय आपण आपला. ठीक आहे. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही. तर समासच नाही आपल्या सिलेबसला सध्या. खेळाडू मैदानावर रांगेत बसले, इथं प्रयोग ओळखायला विचारलाय आणि मी तुम्हाला सांगितल्यानुसार दरवर्षी प्रयोगावर एक प्रश्न येतोय आणि उत्तर परत आहे अकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरीवर जास्त प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे तो अकर्मक कर्तरी कसा आहे ते बघून घ्या. आता हा सिलेबस मध्ये गेला आपला. मंगेश पाडगावकरांवर आपल्याला विचारलेला आहे काव्य संग्रह, त्यांचा कोणता नाही. तर 12चं उत्तर येते 4, बाहुल्या त्यांचा नाही. परत आपण हे नाव वाचले होते आपण आणि ह्याच नावावर परत प्रश्न आलेला आहे. टोपण नाव व त्यांचे पूर्ण नाव यांच्या चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. तर 13चं उत्तर काय आहे, तर ते आहे 3. ठीक आहे. पुढे बघूया आपण आता इथं दिले, पुढे कविता दिले आणि ते कवितेवरचे प्रश्न, वाक्यातील परिच्छेद. आता हा प्रश्न जो आहे 17 ते 19, हे खूप मुलांचं चुकलं होतं, पण ह्याचा जर आपण संदर्भ काढला तर हे आहे इयत्ता 6वी मधलं. इयत्ता 6वी मध्ये काहीतरी 12 का 13 आहे, सुगंधी काहीतरी म्हणून चॅप्टर आहे बघा, कविता कविता का धडा आहे, त्याच्यामध्ये आहे हे. ऍज इट इज आहे, ऍज इट इज. म्हणजे तुम्हाला काय करायचं की तुमची पुस्तकं छानपणे वाचायची. तुमची पुस्तकं वाचली की तुम्हाला हे कळणार आहे. आता सुगंधित तर सगळीच फुलं आहेत. ठीक आहे. पण ह्याच्यातलं उत्तर कुठून येते बघा, तर या फुलाला हिरव्यागार, हिरव्यागार काय असती, छडी असती, वेल असती, खोड असतं तृणपात्यांवर तर पोरं लगेच इलिमिनेट करून टाकतील. आता हिरव्यागार आणि इथं सगळ्यात महत्वाचे शब्द हारिणे येतात. कशाने येतात, हारिणे. सगळे उत्तर निघतात ह्याच्यावरून. आता हारिणे येतात, फुले हारिणे कशावर येतात, छडीवर येतात. आणि जी हारीवर येतात त्याला म्हणतात गुलछडी.
आणि गुलछडीलाच आपण निशिगंध म्हणतो. तर फक्त ह्या एका वाक्यावरून, ह्या शब्दावरून सगळे उत्तर निघत होते. त्यासाठी आपल्याला वाचन लागेल, आणि मुलं वाचन करत नाहीत. जास्तीत जास्त मुलं काय करतात की पेपर आला की डायरेक्ट सोडवण्याचा प्रयत्न करतात. रोज डेली प्रॅक्टिस केली तर मराठी सोपं जाईल, हे लक्षात घ्या. बाकीच्या विषयांसारखं पण त्याला महत्व आहे, पण मुलं ह्याचा अभ्यास नाहीत करत. आता प्रश्न क्रमांक 20 बघा. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. अडचण, पेच, संकट हे सगळे समानार्थी शब्द आहेत. संकल्प म्हणजे संकट नसतं, तो आपण संकल्प धरतो की मला स्कॉलरशिप मिळवायची, तर त्याला आपण संकल्प म्हणतो. आता 21वा परत प्रश्न कशाला आलाय? अशुद्ध शब्द, शुद्ध अशुद्ध ह्याच्यावर प्रश्न विचारतात. तर 21च उत्तर येते 2. अशुद्ध शब्द आहे प्रदीप्त. दुसरी वेलांटी येते त्याला. अन्यायी माणूस. अन्यायी माणूस म्हणजेच कोण असतोय? घाशीराम कोतवाल. अलंकारिक शब्द आहेत आपल्याला, अलंकार नाही पण अलंकारिक शब्द आपल्याला आहे, सिलेबस मध्ये आहे. समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी. आता बघा, शेजार धर्म म्हणजे शेजाऱ्याला मदत करणे, मुक्ताफळ म्हणजे काही बोलणे. ठीक आहे, म्हणजे हे दोन तर उत्तर नाहीत आपली. आता वाक पटुत्व आणि शिष्टाई, ह्या दोन्ही मधलं कुठलं उत्तर येऊ शकतं? तर वाकपटुत्व म्हणजे बोललाय तो, बोलतोय, बोलण्याचा चांगला आहे तो, त्याचं उत्तर येतं शिष्टाई. ठीक आहे, समजूत काढून दोघांमधील भांडण मिटवण्यासाठी केलेली शिष्टाई म्हणजे काय असती? मध्यस्थी काय असते? ती असते शिष्टाई. परत आपला मनीचा प्रश्न आला आणि आला तर हा तद्भव नाही. तर हे एक महत्वाचे बघा, हे शेवटचे जो आहे 25वा प्रश्न. तर ह्या टाईपचे प्रश्न म्हणजेच कोणता आपण म्हणू शकतो? पारिभाषिक शब्द. तर पारिभाषिक शब्द हे 3-4च पान आहेत, ते पाठच पाहिजेत, सगळ्या विद्यार्थ्यांचे पाठ पाहिजे, ते तर एक्सक्यूज नाही. ठीक आहे. आता 24वा बघा. नालासाठी घोडा मेला. तेच तेच घडत असल्यामुळे काहीच दुःख होत नाही. तर म्हणीचा चुकीचा अर्थ हा वेगळा आहे. तर उत्तर आहे पर्याय एकच. ठीक आहे, 24 उत्तर येते 1. ह्याचं येतं रोज मध्ये त्याला कोण रडे, तेच तेच घडत असल्यावर काहीच दुःख होत नाही. नालासाठी घोडा मेला म्हणजे शुल्लक कारणासाठी मोठं नुकसान झालेलं आहे. आणि जो 2026चा पेपर आला, तर त्याचं विश्लेषण आपण टाकलेलं आहे 2026च्या पेपरचं. तो पेपर झालेला आहे आपला, कधी झालाय? तर 22 फेब्रुवारीला झालेल्या पेपरचं ते विश्लेषण आपण टाकलेलं आहे. तर तिथं पण बघा की इथं आपल्याला काय विचारलंय? कविता विचारली. ठीक आहे, त्याच्यानंतर सामान्य रूपावर प्रश्न आहे, आपण बघू शकतो. तर 4चं उत्तर येते 2 आणि 4. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामान्य रूप अचूक आहे? तर किंमत, किमती, रक्कम, रकमे, विहीर, विहिरी, मावळे, मावळ्या. तर ह्याचं सामान्य रूप 2 आणि 4 आहे. आपण एक वाक्य बनवायचं. किती रुपये किंमत आहे? तर किंमत बी असू शकतं रक्कम. या रकमेवर किती रुपये व्याज मिळेल? तर रक्कमचं काय झालं? रकमे झालं. विहीर, किती विहिरी आहेत किंवा किती विहिरींवर, किती विहिरींमध्ये पाणी आहे, तर तिथं काय यायला पाहिजे? अनुस्वार यायला पाहिजे होता. आणि मावळे, मावळ्या हे योग्य आहे. आता बहुवाचक नाव विचारलेलं आहे 5चं. तर 5चं उत्तर आहे नैपुण्य, हे बहुवाचक नाव आहे. आता पुढे बघा, लिंग ओळखायचंय. रुपये, रुपयाचं लिंग काय आहे? तो रुपया. पुल्लिंग. एक वचनी करून उत्तर काढायचं असतं कधी पण. पुढे बघू आपण वाक्याचा प्रकार. तर वाक्याचा प्रकार जर विचारलेलंच आहे, तर 7चं उत्तर आहे कसलं वाक्य आहे? इथं मिश्र नाही, संयुक्त नाही, म्हणजे हे केवळ वाक्य आहे. पुढे बघा, विरामचिन्हावर प्रश्न आहे. क्रियापदाचा अर्थ परत विचारला आहे. हा अलंकार आपल्याला नाहीये, हे पण नाहीये. आता परत बघा, उभे धागे, आडवे धागे या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? तर 12चं उत्तर आहे गदिमा माडगुळकर. परत आपल्याला ह्यांच्यावर प्रश्न विचारलाय. महत्वाचे माणूस आहेत, तुम्ही बघितलं असेल की 2-3 वर्ष झालं ह्यांच्यावर प्रश्न येतोच.
परत कर्तरी प्रयोगाचे अकर्मक कर्तरीची आपल्याला विचारलंय बघा. मी मगाशी म्हणलं होतं अकर्मक कर्तरी महत्वाचं आहे, ह्याच्यावर प्रश्नच येते. तर त्यालाच उत्तर काय आहे? 1 आणि 4 बघून घ्या. पुढे काय विचारलंय आपल्याला? पॅसेज विचारलाय. पॅसेजवर संभाषण विचारलंय. संवाद आहे, संवादावरचे प्रश्न आहेत. ठीक आहे. त्यानंतर वाक्प्रचार. वाक्प्रचार रुपालीने कांदिवली स्टेशन गाठेपर्यंत उन्हातान्हात रपेट केली आणि पायपीट केली. पायपीट करून चालत गेली ती, आणि रपेट केली म्हणजे पण चालत गेली. आता जो प्रश्न क्रमांक 18 आहे त्याच्यामध्ये ज्योत्स्ना, कौमुदी, चंद्रिका समानार्थाचे सौदामनी वेगळे आहे. परत परत खालचा प्रश्न बघा. जी चुकीची जोडी, अशी सेम चुकीची जोडी गेल्या वर्षी पण बघितली आपण 2025 ला. तर दिवाकर, शंकर, केशव, कानिटकर ही चुकीची जोडी आहे. आणि मागच्या वर्षीच्या पेपरचं पण उत्तर काय होतं बघा. इथं आपण दिवाकरच होतो. म्हणजे एकावरच दोनदा चुकीचा प्रश्न विचारलाय. ठीक आहे. इथं पण दिवाकर आहे, इथं पण दिवाकर आहे. मग ह्या वर्षी दिवाकर योग्य नाव येऊ शकतं. तुम्ही ते वाचून जावा, नेमकं दिवाकर कोणाचं नाव आहे हे बघून जावा. ठीक आहे. आता 20वा बघा. ओसाड. ओसाड म्हणजे नापीक असतं, त्याचा विरुद्धार्थी येतो सुपीक. अतिशय शुद्ध व उत्कृष्ट प्रकारचे अतिशय शुद्ध व उत्कृष्ट प्रकारचे म्हणजे 52 कशी सोने म्हणतात बघा. ठीक आहे. म्हणजे तेच 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 रिपीट आहे, तशाच टाईपचे प्रश्न येत आहेत आणि त्याच्यामध्ये काही बदल दिसत नाही आपल्याला. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर व्यवस्था करणे हे मन ओळखायचे. तर बैल गेला झोपा केला तर 22चं उत्तर येते 3. पुढील पैकी कोणता शब्द कानडी भाषेतील नाही? तर 23चं उत्तर येते 2. बटाटा. 24चं वसुंधरा या शब्दातील अनुनासिकाचा उच्चार कोणत्या परसवर्णासारखा होतो? आता 24चं जे उत्तर आहे ते येतं पर्याय क्रमांक 2. ध वरून उत्तर काढतो. आणि मी तुम्हाला सांगितलंय दरवर्षी ह्याच्यावर एक प्रश्न आहेच. संधी नियमानुसार विसंगत शब्द कोणता? तर आपण ह्याच्या संध्या जर केल्या तर लगेच उत्तर येतं बुद्धार. तर हे असे सगळे प्रश्न आहेत. हे मराठीचा सिलेबस अशा पद्धतीने आहे. मराठी आपल्याला जर हे केलं आपण तर मराठीमध्ये सुद्धा आपण 50 पैकी 50 मार्क मिळवू शकतोय, कारण की हा पॅटर्न रिपीट होतोय. त्याच्यामुळं हे मराठीची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे मी ह्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. गणिताचे पण अशा पद्धतीचे लेक्चर येतील आणि जास्तीत जास्त मार्गदर्शन करून मुलांना जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील यासाठी हा प्रयत्न चालू असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हे ऍप डाउनलोड करून त्यामध्ये लेटेस्ट सगळे अपडेट मिळवा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.